नक्कीच सर, तुम्ही या क्षेत्रात खूप काम केलं आहे, तर सध्या भारताची स्थिती कशी आहे? गरोदर महिलांच्या दृष्टीने आपण बघितलं तर सध्या स्थिती काय आहे? आपल्या देशामध्ये ज्या फॅसिलिटीज लागतात म्हणजे प्रेग्नन्सीसाठी किंवा स्त्रीच्या डिलिव्हरीसाठी किंवा पोस्ट नॅटल केअरसाठी आपण त्या दोन पॅरामीटर्समध्ये डिवाइड करू शकतो. एक तर आहे रुरल आणि अर्बन. अर्बन एरिया म्हणजे जो शहरी भाग आहे तिकडे या बऱ्याचशा फॅसिलिटीज अवेलेबल आहे. मग त्याच्यामध्ये काय आलं? फॅसिलिटीज म्हणजे काय नक्की? आरोग्य सेवा, नंतर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. आरोग्य सेवा म्हणजे आपण हेल्थ केअर किती प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. जो रुरलमध्ये फरक आहे किंवा अर्बनमध्ये त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे अजून, आणि आपल्याला रुरलमध्ये अजून डेव्हलपमेंट करायची गरज आहे. आता इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी म्हणजे आता आपण तालुका प्लेस पकडली किंवा डिस्ट्रिक्ट प्लेस पकडली तर ज्याच्या डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये सेकंडरी हेल्थ सेंटर असतं किंवा शासनाचं टर्शरी हेल्थ केअर सेंटर असतं. तर त्या तिथे थोडा फरक आहे. तालुका प्लेस पकडली किंवा गाव पकडलं किंवा वाडी पकडली तर तिकडे सब सेंटर असतं किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर असतं. तिथे सुद्धा डेव्हलपमेंटची गरज आहे. तिसरी गोष्ट आली ती सोशल अंडरस्टँडिंग. म्हणजे जर स्त्री जर प्रेग्नंट आहे तर ती कुटुंबाची सुद्धा जबाबदारी आहे आणि सोशल सुद्धा जबाबदारी आहे. सामाजिक तिच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांची सुद्धा जबाबदारी की तिची प्रेग्नन्सी सुखरूप व्हावी आणि सुखरूप बाळ जन्माला यावं. तर ती याच्यामध्ये थोडी डेव्हलपमेंटची गरज आहे. ती शहरी लेवलमध्ये एज्युकेशन वाढलेलं आहे त्याच्यामुळे ही अंडरस्टँडिंग बरेच आलेली आहे. काही काही ठिकाणी जे खूपच दुर्गम जागा आहेत तिकडे अजून अंडरस्टँडिंगची गरज आहे. तर काही काही एरियात अजून आहे तिकडे एज्युकेशनची गरज आहे, हेल्थ रिलेटेड एज्युकेशनची गरज आहे. नक्कीच सर, गरोदर असताना दर महिन्यात कुठले तपासणी आपण करतो आणि खरं तर कुठली तपासणी महत्वाची आहे? तपासणी आता बऱ्याच वेळा असं सुद्धा जुन्या बायकाच्या तपासणी करायची काय गरज आहे? आता ही प्रेग्नन्सीची गोष्ट आहे ती आपल्या सिव्हिलायझेशन मध्ये डॉक्टर्स किंवा वैद्य, पहिले वैद्य म्हणायचे डॉक्टरांना, ते कधी आले? 1400 1300 याच्यात सदीमध्ये आले. पहिले ते डॉक्टर नव्हते. मग तेव्हा डिलिव्हरी कशा व्हायच्या? आणि तेव्हा डिलिव्हरी व्हायच्या तेव्हा डॉक्टर थोडी डिलिव्हरी करायची. आणि आता आपण जंगलामध्ये गेलं, असे आदिवासी एरिया आहेत तिकडे सुद्धा डॉक्टर डिलिव्हरी करत नाही, तर डिलिव्हरी घरी होतात. तर मग डॉक्टरांच्या व्हिजिटची काय गरज आहे? तपासणीची काय गरज आहे? आता 100 मधील 30% महिला पकडा प्रेग्नंट महिला, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होतात. म्हणजे उदाहरणार्थ ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीज होतं. तर या गोष्टी तपासणीशिवाय कळू शकत नाही. तर तपासणीची काय गरज आहे? तपासणी का करतात? तपासणीमध्ये काय बघतो आपण? स्त्रीचं हेल्थ बरोबर आहे का? बाळाची ग्रोथ बरोबर दर महिन्याला होते की नाही? आता बाळाची ग्रोथ म्हणजे काय? पहिले 3 महिन्यात जे बाळ ग्रो होतं किंवा वाढ होते त्याच्यामध्ये बाळाच्या ऑर्गन्सची वाढ होते. म्हणजे हार्टची, लंगची, लिव्हरची, इंटेस्टाईनची, ब्रेनची. या 3 महिन्यात प्रत्येक ऑर्गनची सेपरेटली आणि प्रॉपरली वाढ होते आणि पुढे 3 महिन्यानंतर त्या ऑर्गनच्या साईज मध्ये वाढ होते. तर मेन जी वाढ होते किंवा ऑर्गन डेव्हलपमेंट होतं ते पहिल्या 3 महिन्यात होतं. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये स्त्रीने डॉक्टरना दाखवायचं खूप गरजेचं आहे. आणि आपण डॉक्टर काय करतात तेव्हा? डॉक्टर सोनोग्राफी करतात किंवा फिजिकल चेकअप करतात आणि तेव्हा कळतं की बाळाची ग्रोथ बरोबर होते की नाही. म्हणून ह्या टेस्ट महत्वाच्या आहेत. टेस्ट काय काय महत्वाच्या आहे? जेव्हा एखादी स्त्री रुग्णालयात येते तर प्रायमरी चेकअप काय केला जातो? तिचं पल्स चेक केलं जातं, बीपी चेक केला जातो, पायाला सूज आहे का ती बघायला लागतं. तसं तिला ॲनिमिया बघतो. नंतर तिचं युरिन चेक केलं जातं, त्याच्यामध्ये प्रोटीन पडतायत का, अजून काही शुगर वगैरे आहे का ते चेक केलं जातं. नंतर मग तिचं वेट चेक केलं जातं. वेट अचानक वाढलंय का ते बघितलं जातं. अचानक वाढलं त्याचा अर्थ असा होतो की तिला इडिमा होतोय, ब्लड प्रेशर होतोय, पुढे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि आजकाल नवीन आपण परत टेस्ट ऍड केला शासनाच्या नियमाप्रमाणे, थायरॉइड पण चेक केलं जातं. कारण की थायरॉइड जो प्रकार आहे, थायरॉइड खूप इम्पॉर्टंट आहे बाळाच्या पहिल्या 3 महिन्याच्या डेव्हलपमेंटसाठी. जर थायरॉइड कंट्रोल नसेल पहिल्या 3 महिन्यात तर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट परिणाम होतात. तर ह्या सगळ्या टेस्ट करणं गरजेचं आहे. त्या स्पेसिफिक टेस्ट आपण आपल्या जिकडे फॉलोअप करतो तिकडे टेस्ट रेग्युलरली केल्याच पाहिजे आणि त्याची गरज आहे. टेस्ट का करतो? कारण की बाळाची आणि वाढ बरोबर होते की नाही, आईला कुठचं कॉम्प्लिकेशन डेव्हलप होतं की नाही, हे त्यासाठी आपण टेस्ट करतो आणि त्या करण्याच्या गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तपासण्या करणं अतिशय महत्वाचं आहे, जसं की आपल्याला सरांनी सांगितलं.
सर बऱ्याचदा आपण असं बघतो की जे गरोदर महिला असतात त्यांना सगळ्यात पहिले फुल ब्लड काउंट किंवा सीबीसी मध्ये ॲनिमिया असतो, म्हणजे त्यांचं रक्त कमी असतं. तर या विषयाला तुम्ही कसं बघतात आणि त्याची चिकित्सा खरं तर कशी केली पाहिजे? मराठीत म्हणतात रक्तक्षय हम्म, किंवा ॲनिमिया. हम्म, ॲनिमियाचे प्रकार आपण मेजरली 3 गोष्टी डिवाइड करू शकतो किंवा विभाजन करू शकतो. पहिलं आहे न्यूट्रिशन ॲनिमिया, म्हणजे आपण आपलं जेवण बरोबर नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला किंवा स्त्रीला ॲनिमिया होतोय, त्याला म्हणतात न्यूट्रिशनल ॲनिमिया. त्याच्यामध्ये मेन येतं ते आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. दुसरं आहे की आपल्या शरीरामध्ये रक्तस्राव होतोय कुठेतरी आणि त्याच्यामुळे आपलं रक्त कमी होतंय. रक्तस्राव कुठे होऊ शकतो? इंटेस्टाईन मध्ये होतो बऱ्याच वेळा. ज्यांना जंताचं इन्फेक्शन असतं त्याला म्हणतात वन विस्पेस्टेशन, तर ते ब्लिडिंग हळूहळू होत राहतं खालून. ते एक दुसरं एक कारण जे महिलांमध्ये ॲनिमियाचं आहे ते आहे मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे. हे सर्वात कॉमनेस्ट रिझन आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं बऱ्याच ठिकाणी रुरल एरियामध्ये आणि त्याचं हळूहळू हिमोग्लोबिन, नॉर्मल जो हिमोग्लोबिन असतो तो 10 किंवा 10च्या वर पाहिजे, पण तो बऱ्याचशा महिला जेव्हा इन्सुलिन करायला येतात त्याचं प्रमाण 8, 7, 6 असतं. पण हा ॲनिमिया जो झालेला असतो तो वेळेवर म्हणजे बराच वेळ पिरियड घेऊन झालेला असतो, त्यामुळे त्याचे सिम्पटम्स हळूहळू यायला लागतात. तिसऱ्या प्रकारचा जो ॲनिमिया आहे त्या ॲनिमियामध्ये जेव्हा रेड ब्लड सेल किंवा आरबीसी तयार होतात त्यातलं जे हिमोग्लोबिन असतं ते प्रोडक्शन होतं, ते डिफेक्टिव्ह प्रोडक्ट होतं आणि त्याला म्हणतात थॅलेसेमिया किंवा सिकल सेल ॲनिमिया. तो वेगळ्या प्रकारचा ॲनिमिया, पण तो त्याचे लक्षणं युजली किंवा सहसा ते जन्मजात असतात. पण आपण जो रुग्णालयात ॲनिमिया बघितला जातो किंवा जो कॉमनेस्ट ॲनिमिया आहे तो आहे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. आयर्न डेफिशियन्सी म्हणजे लोह कमी असल्यामुळे होणारा रक्तक्षय किंवा ॲनिमिया. त्याच्यामध्ये काय सिम्पटम्स असतात स्त्रियांना? त्यांना दम लागतो, पायाला सूज येते, चिडचिड होते, मेमरी लॉस किंवा स्मरण क्षमता कमी होते आणि खूपच जर जास्त झालं म्हणजे त्याची ग्रेड वाढत गेली, हिमोग्लोबिन 6च्या किंवा 5च्या खाली गेलं आणि त्या प्रेग्नंट राहिल्या, तर अशा वेळी कार्डियक फेल्युअर, पल्मरी इडिमा अशा प्रकारचे आजार येऊ शकतात आणि त्याचा जीव धोक्यात जाऊ शकतो. आणि जर ॲनिमिया आपण कंट्रोल नाही केला डिलिव्हरी व्हायच्या पहिले 9 महिन्याच्या जेव्हा संपत येतो आणि डिलिव्हरीची वेळ येते तर तेव्हापर्यंत कमी नाही केला तर डिलिव्हरीच्या वेळी रक्तस्राव होऊन जीव जाऊ शकतो. तर त्याच्यासाठीच आपल्याला रेग्युलर डॉक्टरांची व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि पहिल्या व्हिजिटमध्येच हिमोग्लोबिन चेक करणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. तर म्हणजे हिमोग्लोबिन सर्वात महत्वाचं आहे, नाहीतर तुम्हाला उपद्रव होऊ शकतात असं सरांनी आपल्याला सांगितलं. सर ग्रामीण भागात आपण खरं तर बघतो की सुरक्षित मातृत्वासाठी खूप सारी आव्हाने आहेत. तर हे तुम्ही कसं बघतात की कुठले चॅलेंजेस आपण ग्रामीण भागात फेस करतो पहिले तर? आणि दुसरं म्हणजे असं की जेव्हा माझं इंटर्नशिप सुरू होतं, म्हणजे माझे जेव्हा बॉन्ड सुरू होतं तेव्हा मी माझा बॉन्ड कंप्लीट करत असताना बऱ्याचदा बघितलं की आपल्याकडे योजना सगळ्या आहेत, आपल्याकडे फॅसिलिटीज आहे, सोयी सगळे आहे, औषधं आहे, पण ते जनजागृती तेवढ्या प्रमाणात होत नाही किंवा ते योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर असे कुठली आव्हाने तुम्हाला जाणवतात ग्रामीण भागात? तुम्हाला आता एक उदाहरण देतो. मी मेडिकल ऑफिसर होतो, वैद्यकीय अधिकारी. सुरगाणा तालुका आहे नाशिकमध्ये. सुरगाणा हा ट्रायबल एरिया आहे. पेठ आणि सुरगाणा हा महाराष्ट्रातला ट्रायबल एरिया. तिकडे आम्ही वर्षभर काम केलं. तर त्या एरियामध्ये फक्त जी रुग्णालयाची बिल्डिंग होती किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर होतं तेवढं फक्त सिमेंटचं होतं आणि बाकी सगळी घरं बांबूची होती. तिकडे फक्त 2 वेळा बस यायची एसटीची, ती सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. बाकी जीपने ट्रॅव्हलिंग व्हायचं. तर अशा ठिकाणी जिकडे बेसिक लाईफ नीड किंवा बेसिक जीवनाच्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच पूर्ण होत नाहीत, तर तिकडे प्रेग्नंट स्त्रीला किती पुरेशा फॅसिलिटी मिळू शकतात? तर अशा ठिकाणी काय प्रॉब्लेम व्हायचे? आता तिकडे तो ट्रायबल एरिया होता, जंगल भाग होता, सर्वात जास्त तिकडे पेशंट जे यायचे स्नेक बाईटचे यायचे. तर तिकडे ते रोड फक्त मेन रोड होता, बाकी सगळ्या छोटे छोटे रोड होते. अशा ठिकाणी तर डिलिव्हरीसाठी आमच्याकडे बाई आणायची तर तिला 2 काठ्यांमध्ये ते झोला बनवायचे, त्याच्यात तिला झोपवायची आणि 2 लोक तिला पकडून आणायचे आमच्या हॉस्पिटलपर्यंत. कधी कधी रस्त्यात येईपर्यंत डिलिव्हरी होऊन जायची ती. अशा बऱ्याच वेळा गोष्टी व्हायच्या. मॅक्झिमम 70-80% तिकडे दाई डिलिव्हरी करायच्या, त्या घरी डिलिव्हरी करायच्या. पण ज्या डिलिव्हरी होत नव्हत्या त्या आमच्याकडे आणेपर्यंत त्यांना एखाद दिवस जायचा, कधी कधी खूप लांबून आणायचं असेल तर. म्हणजे मध्ये रस्तेच नव्हते, फक्त एक मेन रोड असायचा. तर अशा हे जे प्रॉब्लेम आहेत
हम्म, हम्म, तिकडे त्या रूट लेवलला आपल्याला जायची गरज आहे. हम्म, आणि असं आता प्रायमरी हेल्थ सेंटरचं जे शासनाने ठिकाण केलंय त्याचं अजून वाढण्याची गरज आहे. तसेच घरोघरी जाऊन आदिवासी एरिया असू दे, ट्रायबल एरिया असू दे, खूप जंगल भाग असू दे, तिकडे प्रत्येक घरात जाऊन त्यांना प्रेग्नंट स्थितीमध्ये काय काळजी घ्यावी, काय काळजी घेऊ नये किंवा काही गोष्टी करू नये त्याचं ज्ञान देणं खूप गरजेचं आहे. आणि त्या रूट लेवलमध्ये जाऊन करण्याचं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे जे मॅटर्नल मॉर्टॅलिटी होते ते मेन कारण असतं त्यांना डिलिव्हरीच्या वेळी प्रॉपर सेवा दिली जात नाही किंवा ते डिलिव्हरी हॉस्पिटल मध्ये जाईपर्यंत ते कॉम्प्लिकेट होऊन जातात. या सगळ्या गोष्टी टाळायची गरज आहे. आता या अशा ठिकाणी बेसिक ज्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रिसिटी, लाईट, ह्यात जर अवेलेबल असेल तर स्त्री स्वतःची काळजी कशी घेईल, तर या गोष्टीमध्ये खूप संशोधन होणं गरजेचं आहे आणि फॅसिलिटी प्रोव्हाइड करायची गरज आहे.